अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 38मध्ये आपण ॲट द तिकीट विंडो हे कॉन्व्हर्सेशन शिकलो होतो. आजच्या पार्ट 39मध्ये आपण काही रोज आणि बहुतेक करून खाल्ली जाणारी ड्रायफ्रूट्स बघणार आहोत. हा व्हिडिओ बघताना व्हिडिओला लाईक करा, खूप शेअर करा आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर इथे काही ड्रायफ्रूट्स इंग्रजीतून घेतले आहेत आणि त्यांना मराठीतून काय म्हणतात ते दिले आहे. त्याचबरोबर ह्यांचे सेवन केल्यामुळे त्यांचे काय फायदे होतात तेही सांगितले आहे. तर पहिले आहे ALMOND, ॲल्मंड म्हणजे बदाम. बदाम भूक कमी करते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. नेक्स्ट आहे WALNUT, वॉलनट म्हणजे अक्रोड. अक्रोड मेंदूचे कार्य वाढवते आणि वजन नियंत्रणात मदत करते. नेक्स्ट PISTACHIO, पिस्ताशिओ किंवा PISTACHIOS, पिस्ताशिओज म्हणजे पिस्ता. हे वजन व्यवस्थापनास मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. नेक्स्ट DRIED, ड्राईड, FIGS, फिग्स, ड्राईड फिग्स म्हणजे सुखे अंजीर, गोल असतात ना ते. हे पचनासाठी चांगले आणि वजन नियंत्रण करण्यास मदत करते. नेक्स्ट DATE, डेट किंवा DATES, डेट्स म्हणजे खजूर. ह्याच्यात नैसर्गिक गोडवा असतो आणि हे पचनास मदत करते. नेक्स्ट RAISINS, रेझन्स म्हणजे मनुका. रेझिन्स म्हणू नका हां. RAISINS, रेझन्स म्हणजे मनुका. हे ऊर्जा वाढवते, म्हणजे आपल्या शरीराची ऊर्जा वाढवते आणि पचनास मदत करते. नेक्स्ट CASHEW, कॅश्यू, NUTS, नट्स, कॅश्यू नट्स म्हणजे काजू. हे हाडांच्या आरोग्यास समर्थन देते आणि हृदयासाठी चांगले असते. नेक्स्ट APRICOT, ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू. हे मधुमेह आणि हृदयरोगासह आजारांपासून संरक्षण करते, म्हणजेच मधुमेह आणि हृदयरोगांसह दुसऱ्यासुद्धा लहान सहान आजारांपासून संरक्षण करते. तर असे काही उपयोगी आणि बहुतेक करून खाल्ले जाणारे ड्रायफ्रूट्स आज आपण इंग्रजीतून शिकलो आणि त्यांचे खाल्ल्यानंतर किंवा सेवन केल्यानंतर होणारे फायदेसुद्धा आपण ऐकले. जर हे ड्रायफ्रूट्स आपण योग्य प्रमाणात सेवन केले तर आपल्या शरीराला नक्कीच त्याचा फायदा होईल. या व्हिडिओला लाईक करा, खूप शेअर करा आणि अल्पनिता शोला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या पार्ट नंबर 40मध्ये. धन्यवाद.